नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सीसॅट मधील पझल हा भाग पाहणार आहोत। ओके, कारण आपण प्रत्येक एक्झाम मध्ये बघतोच की पझल वरती एक ना एक क्वेश्चन हमखास असतो। मग त्या अनुषंगाने आपण आज पझल पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या एक्झाम मध्ये त्याचा फायदा होईल। ओके, चला तर मग आता आपण आपल्या लेक्चरला तर बघा मित्रांनो, आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की बबनच्या जवळ काही बैल व काही कोंबड्या आहेत। जर त्यांच्या डोक्यांची संख्या 48 व पायांची संख्या 140 असेल तर बबन जवळ किती कोंबड्या आहेत। ओके, तर समजा आपण कोंबड्या बरोबर x कन्सिडर केलं, ओके, आणि बैल बरोबर y केलं, तर आपल्याला माहित आहे की कोंबड्यांना पाय किती असतात, तो 2, बैलांना 4। ओके, तर त्यांचे डोके म्हणजे काय, x अधिक y असणार, बरोबर। x अधिक y बरोबर आपण किती धरणार, 48। ओके, आणि त्याचबरोबर मग आपण याच्यासाठी काय घेणार, पायांसाठी, तर इकडे काय होणार, आपण कोंबड्या बरोबर x मानलेला आहे, म्हणजे आपण काय करणार इथं 2x अधिक 4y, बरोबर। 2x अधिक 4y बरोबर आपण किती धरणार, तर 140। ओके, मग आपण काय करणार की याला परत मग समजा 4 ने गुणलं तर याला पण 4 ने गुणू, आणि याला 4 ने गुणल्यानंतर किती होणार, 4 चौक 16 आणि 8 चौक 32, म्हणजे हे होणार 192, बरोबर। मग आपण हे सोडवल्यानंतर किती येणार, ह्या 4y ला हे 4y जाणार, इथे येणार 2x, बरोबर, आणि इकडे किती येणार, तर बघा 52। ओके, बघा 192 वजा 140, 52। मग x बरोबर किती येणार, तर याला भागल्यानंतर 2 ने आपण भागणार, म्हणजे याचं उत्तर येणार 26। ओके, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आता हे झालं आपण ट्रेडिशनल वेनं सोडवलं। आता जर आपल्याला शॉर्टकट वेनं सोडवायचं असेल तर काय करायचं, तर काय करायचं, पहिल्यांदा पायांची संख्या किती दिलेली आहे आपल्याला, 140। ओके, त्याला भागिले 2 करायचं। ओके, उत्तर किती येणार आहे, तर 70, बरोबर। मग हे जे 70 आलेलं आहे त्याच्यातून डोक्यांची संख्या वजा करायची। ओके, तर उत्तर किती येते बघा, तर उत्तर येते 22, बरोबर। तर हे जे 22 आहे ते 4 पाय असणाऱ्यांची संख्या आहे, म्हणजेच हे बैलांची संख्या आहे। ओके, मग बैलांची संख्या तुम्हाला कळालेली आहे, मग तुमचं जो डोकी किती होती, तर 48 सांगितलेली। तर मग बघा 48 मध्ये 22 बैल आहेत। ओके, तर 48 वजा हे 22 बैल, राहिलेले काय असणार आहे, तर येणार उत्तर जे असणार आहे ते 26 असणार आहे, आणि ते काय असणार आहे, तर 2 पाय असणाऱ्या कोंबड्या। ओके, म्हणून याचं उत्तर आहे 26। ओके, चला तर आता आपण असं, हा एक शॉर्टकट आहे याच्यासाठी। ओके, तर असेच आपण यावरचे आणखीन एक्झाम्पल पाहू। ओके, तर बघा पुढचा प्रश्न काय आहे, एका पिंजऱ्यात काही कावळे व काही उंदीर आहेत। जर पायांची संख्या 124 व डोक्यांची संख्या 190 असेल तर पिंजऱ्यात कावळे किती। मग आता हे आपण जर ट्रेडिशनल वेने सोडवायचं झालं तर समजा आपण काय करू आता, की आपण उंदीर म्हणजे y मानू आणि कावळे म्हणजे x मानू। ओके, मग आता कसं होईल बरं, याचं x प्लस y, बरोबर। x प्लस y किती येणार, तर बघा x प्लस y बरोबर किती येणार आहे, तर आपलं डोक्यांची संख्या, आणि ती आहे 90। ओके, आणि त्याच पद्धतीनं मग आता आपल्याला गुणाकार करावा लागेल जेवढे पाय असतात ते। ओके, x म्हणजे कावळे आहेत, म्हणजेच 2x अधिक 4y बरोबर किती सांगितलं आपल्याला, 224। ओके, मग याचं उत्तर काय असणार आहे, तर मग आपल्याला परत इकडे हे पद समान करून घ्यावं लागेल। मग मी परत इथे 4 ने गुणतो, इकडे 4 ने गुणतो, आणि 9 चौक 36, बरोबर, म्हणजे हे झालं 360। ओके, मग बघा हे सोडवल्यानंतर तुम्हाला काय होईल, या 4y ला हे 4y कट होईल, परत इथे 2x, ओके, बरोबर 360 वजा 324। ओके, तर बघा किती येते, 224। ओके, तर किती येते, 0 6 त्यानंतर 3 136। ओके, म्हणजे x बरोबर काय येईल, भागिले 2 होईल। ओके, तर किती येते, 2 12 आणि 2 16। ओके, म्हणजे 68 उत्तर आलं, म्हणजे किती झालं, 2 पाय असणारे किती आहेत, तर 68 आहेत।
ओके, म्हणजे कावळ्यांची संख्या 68 आहे. मग मित्रांनो, जरी तुम्ही शॉर्टकट नाही वापरला, ट्रेडिशनल वे नाही वापरला, ज्यावेळेला तुमचे फॉर्म्युले तयार होतील, ओके, त्यावेळेला सुद्धा तुम्ही जे इथे पद जे कॅन्सल करणार आहे ते असं पद कॅन्सल करा की जे तुम्हाला विचारलेलं नाही. म्हणजे जेणेकरून मग समजा तुम्ही जर इथं वाय एक्स कॅन्सल केलं असतं, वाय ची किंमत काढली असती तर परत तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला लागलं असतं की एक्स ची किंमत काढण्यासाठी. त्यामुळे आपण काय केलं, वाय कॅन्सल केलं आणि आपल्याला जे पाहिजे आहे एक्स जे आपण कावळे मानलेले तेच आपण काढलं. ओके, आणि हे जर आपण ट्रेडिशनल वेने करायचं असतं तर काय केलं असतं, 224 भागिले 2 केलं असतं, किती आलं असतं, बेक 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 बेदुनी 4. ओके, आणि मग वजा याच्यातून आपण 90 केलं असतं. ओके, हे आपण पाहिलेलं आहे मगाशी, हा शॉर्टकट आहे याच्यासाठी. मग याचं किती आले, 22. ओके, मग हे 22 जे आहेत ते 4 पाय असणार आहे. ओके, आणि मग हे 90 वजा जर 22 केलं आपण तर येणारे जे उत्तर आहे, ओके, 68, ते असणार आहे कावळ्यांचं, म्हणजे 2 पाय असणाऱ्यांचं. ओके, चला आता आपण असंच एक एक्झाम्पल, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. एकदा ट्रेडिशनल वेने पण बघा आणि एक शॉर्टकटने पण बघा. मग तुम्हाला जे फिजिबल वाटेल त्यानुसार मग तुम्ही ते इम्प्लिमेंट करा. ओके, बघू आता आपण पुढचं एक्झाम्पल. बघा मित्रांनो, या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, एका शेतकऱ्याजवळ काही वाघ व काही कोंबड्या आहेत. जर पायांची संख्या 640 व डोक्यांची संख्या 240 असेल तर पिंजऱ्यात कावळे किती आहेत. ओके, म्हणजे 2 पाय असणारे आपल्याला विचारलेले आहे. मग आपण आता हे ट्रेडिशनल वेने नाही, एक शॉर्टकटने बघू. ओके, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, पहिल्यांदा सोडवा आणि आन्सर तुमचं काय आहे ते बघा. ओके, हे जस्ट प्रॅक्टिस होईल, तुमची प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके, तर बघा काय होईल, 640, ओके, भागिले आपण 2 करणार, किती येणार, 6 2 4 2 0. ओके, उत्तर किती आलं, 320. मग आपण काय सांगितलं, याच्यामधून डोक्यांची संख्या वजा करायची, तर डोक्यांची संख्या किती आहे, 240. मग उत्तर किती आलं, 60 80. ओके, मग हे जे 80 उत्तर आहे हे काय आहे, 4 पायवाल्यांची संख्या आहे. ओके, तर बघा मग हे उत्तर येणार नाही, नाहीतर तुम्ही कावळे म्हणून हे उत्तर आलं म्हणून इथं हे लिहाल तर नाही, आपल्याला 2 पायवाल्यांची विचारले. डोके किती होते, 240. मग त्याच्यामध्ये 4 पायवाले 80 आहेत, मग उरलेले जे किती असणार आहेत, ओके, 160. ओके, हे जे आहेत ते कावळे आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. आणि जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. असेच आपण पझलवरती एक 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 टॉपिक असं आपण कव्हर करत जाऊ, जेणेकरून एक्झाम मध्ये तुम्हाला कधी कधी विचारलं जातं की डिस्टन्स विषयी विचारलं जातं की स्पीड या स्पीडने गेला तर 5 तास लागतात, मग थोडं स्पीड वाढवलं तर कमी लागतो वेळ. मग अशा टाईपचे आपण क्वेश्चन हळूहळू कव्हर करत जाऊ. ओके, तर नक्की तुमच्या कमेंट्स आम्हाला कळवा. ओके, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.